श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नोकरीत अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होतील का? प्रेमसंबंधात गोडवा वाढेल का? कुटुंबातील मतभेद मिटतील का? नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे का? प्रवासातून लाभ मिळेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याची कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील का? अडकलेली कामे पूर्ण होतील का? नवीन ओळखी भविष्यासाठी फायदेशीर ठरतील का? महिन्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळेल का? चला तर पाहूया मिथुन राशीचे पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या पंधरवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्याला अधिक प्रभावी बनवणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य, शिक्षण आणि प्रवास या प्रत्येक क्षेत्रात कोणत्या संधी मिळतील आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल याचे सखोल मार्गदर्शन या राशीभविष्यात मिळेल. सकारात्मक विचार, संयम आणि सातत्य यांच्या बळावर हा पंधरवडा तुमच्यासाठी प्रगती, समाधान आणि नवीन यशाची दारे उघडणारा ठरू शकतो. हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक नवीन अनुभव देणारा ठरेल. या काळात तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क येईल. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण अधिक समंजस बनेल. आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन महत्त्वाचे ठरेल. प्रवासातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी दिसून येतील. मात्र घाईगडबडीत घेतलेले निर्णय टाळा. मानसिक शांतता टिकवण्यासाठी नियमित विश्रांती घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. एकूणच हा पंधरवडा प्रगती, संपर्क आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा उत्साहवर्धक राहील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कल्पकतेचे आणि संवाद कौशल्याचे कौतुक होईल. काही महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चा तुमच्या फायद्याच्या ठरतील. बढती किंवा पदोन्नतीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक राहील. मार्केटिंग, शिक्षण, मीडिया, लेखन, विक्री किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. जुने प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कागदपत्रे नीट तपासूनच व्यवहार करा. प्रतिस्पर्ध्यांमुळे थोडा ताण जाणवू शकतो, पण तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे, मात्र नियोजन पक्के असावे. कामाच्या ठिकाणी संयम आणि सातत्य ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र पण लाभदायक ठरेल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे नियोजन करा. घर, वाहन किंवा दुरुस्तीच्या कामांवर पैसा खर्च होऊ शकतो. तरीही उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात घाई करू नका. व्यवसायातून हळूहळू नफा वाढेल. कुटुंबासाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. मित्रांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे किंवा देणे याबाबत सावध राहा. बचतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास पुढील काळात मोठा फायदा होईल. पैशांच्या बाबतीत भावनेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या पंधरवड्यात तुलनेने आनंदी राहील. घरातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल आणि जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. पालकांकडून मार्गदर्शन मिळेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक जवळचे बनतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांनी एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. लहान-सहान गैरसमज वाढू देऊ नका. कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. घरात आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. काही नातेवाईकांशी पुन्हा संपर्क होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. एकूणच नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी हा काळ चांगला ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात या काळात भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा होतील आणि नात्यातील दुरावा कमी होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमच्याकडे विशेष आकर्षित होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. एकत्र वेळ घालवल्यास नाते अधिक सुंदर बनेल. काही जुन्या आठवणींमुळे भावनिक होण्याची शक्यता आहे.
संशय किंवा अहंकार टाळल्यास नात्यात स्थैर्य राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताण येऊ शकतो, पण समजूतदारपणे परिस्थिती हाताळाल. प्रेमात प्रामाणिकपणा आणि संवाद हेच तुमचे मोठे बलस्थान ठरेल. महिन्याच्या शेवटी नात्यात अधिक गोडवा जाणवेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ साधारण चांगला असला तरी थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढू शकते. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरील तेलकट किंवा जंक फूड कमी खा. पाणी पुरेसे प्या. नियमित चालणे, योग किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. डोकेदुखी किंवा खांदामान दुखण्याची शक्यता आहे. कामाच्या ओझ्यामुळे विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. जुना आजार असल्यास औषधे वेळेवर घ्या. महिलांनी हॉर्मोनल असंतुलनाकडे लक्ष द्यावे. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या आरोग्य सुधारतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागू शकते. एकूणच योग्य काळजी घेतल्यास मोठी अडचण उद्भवणार नाही. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा प्रगतीचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. नवीन विषय समजून घेण्यात रस वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन किंवा मुलाखतीत तुमची कामगिरी प्रभावी राहील. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ देऊ नका. आत्मविश्वास वाढेल आणि मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा विशेष संधी मिळू शकते. नवीन कौशल्य शिकण्याचा हा उत्तम काळ आहे. सातत्य ठेवले तर पुढील काळात मोठे यश मिळेल. प्रवास या पंधरवड्यात लहान मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरतील आणि त्यातून लाभ मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी भेट देण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन ठिकाणी नवीन लोकांशी ओळख होईल. प्रवासात कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सांभाळा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. भाग्याची साथ मिळाल्याने अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास संधींचा योग्य फायदा घेता येईल. काही महत्त्वाचे निर्णय प्रवासादरम्यान घेण्याची वेळ येऊ शकते. महिन्याच्या शेवटी भाग्य अधिक मजबूत वाटेल. आत्मविश्वास आणि प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही पुढे जाल. एकूण मिथुन राशीसाठी हा पंधरवडा बदलांना सकारात्मक दिशेने वळवणारा आणि नव्या संधींचं स्वागत करण्याचा काळ ठरणार आहे. काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटले तरी त्यातून भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचा, संवाद कौशल्याचा आणि योग्य नियोजनाचा फायदा होईल. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्यात यश मिळेल. तसेच बचतीची सवय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढल्याने नात्यांमध्ये विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि संयम राखल्यास नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि मानसिक शांतता यांना प्राधान्य दिल्यास ऊर्जा टिकून राहील. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे समाधानकारक फळ मिळण्याची शक्यता आहे. या संपूर्ण पंधरवड्यात नशिबापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला तर अनेक अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि भविष्यातील यशाचा मजबूत पाया तयार होईल. धन्यवाद.